या दुसऱ्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळते ते स्वप्नीलचं. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. तिसरा चेंडू घेऊन येतील या षटकातील जीतू. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यामध्ये त्याच्यावर आक्रमण करतायत ते स्वप्नील. ॲप चेंडू बीट होत आहेत, परंतु या चेंडूवर ही सिंगल धाव ऍड होते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. चांगलं कमबॅक होतं यावेळेस या चेंडूवर जीतूचं. काहीसा समजलेला नव्हता स्वप्नीलला हा चेंडू. गोलंदाजाच्या गोलंदाजीवर थोडस संशय घेतलेला आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू येतो निर्धाव. चांगला कमबॅक यावेळेस जीतूच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक होत आहे जीतूचं. षटकामध्ये 4 चेंडू हाताळत असताना 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन येतील जीतू. त्याला फाईट करेल यावेळेस स्वप्नील. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने टोलवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. उचलतील, फेकतील, तोपर्यंत या स्थितीत थर्ड अंपायरला संधी देऊयात. यस, फलंदाज सेफ असेल. चांगलं कलेक्ट केलं होतं, परंतु स्टंपला लावण्याआधी फलंदाज क्रीज मध्ये आला. धनंजय असतील स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू घेऊन येतील जीतू. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस फटका सजवलाय, फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आज चेंडू जातोय सीमा पार. हा येतो चौकार. यस, 3 षटकाच्या समाप्तीनंतर डोंगर नावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. त्याचप्रमाणे चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय नागेश. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय तो नागेश.
चांगली गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली. चौथं षटक घेऊन येतोय तो यावेळेस नागेश. पहिला चेंडू घेऊन येतील. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू. खूप दूरवरून येत आहेत मात्र हा चेंडू मिस होत आहेत. झेल ड्रॉप होते यावेळेस. दोन धाव्याच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा एक झेल, अजून एक झेल ड्रॉप होते. मात्र यावेळेस नक्कीच कलेक्ट करता आला नाहीये. पाहता पाहता पुन्हा एकदा देऊयात संधी. अंपायर किती धावा आहेत? येस, थर्ड अंपायरला देऊयात संधी. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल देतो आऊट. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. दोन धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये यावेळेस माघारी परतावं लागतंय. अंपायर ज्या वेळेस चौथ्या धावेला विकेट पडली. त्याचप्रमाणे 3 धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावर. पुढील चेंडू घेऊन येतील नागेश. यावेळेस लॉंगआउटच्या दिशेने पाठवला चेंडू. महाविकास आघाडी चषक हा येतोय षटकार. नागेश्वर यावेळेस आक्रमण चढवले. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू. चौथा चेंडू घेऊन येतील नागेश.
फुलटॉस चेंडू, फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. सलगचे 2 येणारे चेंडू आणि 2 चेंडूवर आक्रमण चढवले ते नागेश्वर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू येतो निर्धाव. चांगलं कमबॅक या चेंडूवर. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत हे षटक पूर्णपणे डोंगरनावी संघाच्या. शेवटचा चेंडू या षटकातील. नागेश घेऊन येतील. त्यांना फाईट करतील स्वप्नील. यावेळेस खोदून काढल्या अक्षरशः लॉंगोपोरू क्षेत्ररक्षण येतील. उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरा धाव देखील पूर्ण झालेली आहे. नक्कीच 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेच्या मोहामध्ये माघारी परतावं लागतंय. 4 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर चार षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग डोंगरनावी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावर. त्याचप्रमाणे पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. 49 धावांचं आव्हान विघ्नहर्ता मोराचा पाडा या संघापुढे. त्याचप्रमाणे शेवटचा सामनातील हा बक्षीसपात्र फेरीतील हा सामना त्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकूयात धसाईचा एक गोड आवाज. आमचे मित्र साथी समालोचक राजेशजी मुकणे सर यांना. फिल्डिंग सेट करायची आहे. सलामीची जोडी आपण दाखलवा. मैदानाच्या आतमध्ये ते 49 धाव्यांचा टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी. उद्या देखील या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत खऱ्या अर्थानं 5वा दिवस अर्थात अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला मॅच आपल्या भेटीला येईल स्वर्गीय रुपेश दादा 11 कानोल त्यांच्या अगेन्स्ट जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे. दुसरा मॅच उद्याच्या दिवसातील रावगाव त्यांना फाईट करेल टीम देवपे. तिसरा मॅच भारगाव विलायन साजाई त्यांना फाईट करेल शेलारी. आणि चौथा मॅच बांधिवली अगेन्स्ट भुवन. सो उद्या ठीक 9 वाजता संघाने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 9 9:30 आपण मॅचला सुरुवात करू. पहिला मॅच उद्याच्या दिवसातील स्वर्गीय रुपेश दत्ता 11 कानोल त्यांना फाईट करेल जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे. दुसरा मॅच रावगाव त्यांना फाईट करेल देवगाव. तिसरा मॅच भारगाव 11 साजाई त्यांना फाईट करेल शेलारी. चौथा मॅच बांधिवली आणि त्यांना फाईट करेल भुवन. उद्या 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सन्माननीय जयराम दादा पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने करू. सहर्ष चौकसा स्पीडअप द्यायचा आहे. बॅट लाईट होत चालली आणि 4 षटकासाठी 20 मिनिटाचा टाइम आम्ही इथून काउंट करू. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकणं अनिवार्य राहील. एखादा मिनिट आपण जास्त घेत आहे तर एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 49 धाव्यांचा टार्गेट आहे हा मॅच जिंकण्यासाठी.
5:34 पहिला बॉल जो मात्र टाकला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. ओव्हरमध्ये आकाशला पाहताय आपण पहिल्या ओव्हरमध्ये. आकाशचा पहिलाच बॉल, लाईन चांगली आहे. पहिला बॉल हा निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळतोय. दोन संघाच्या दरम्यान चाललेली ही फाईट आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारी टीम अर्थात या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. पहिला बॉल डॉट, गोलंदाज तयार आकाश खुने हा गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल, फटका अतिशय चांगला पाहायला मिळतोय. खेळाडू आहे त्याच्या मक्याच्या बाहेर. नो +4, नशिबाचा पंजा आता खुला झालाय. 4 धावा. वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल असेल फ्री हिट. इथून कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आकाश कुने क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. डाव करतात हा गोलंदाज. आकाशचा हा बॉल, लाईन चांगली आहे. फ्री हिट बॉल वरती काहीच नाही आहे. हा डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 5 धावा धाव फलकावरती जोडला जात आहे. तिथे तब्बल 49 धाब्यांचं टार्गेट सेट केलाय. टीम जय बजरंग डोंगर नावी बी हा संघाच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. फलंदाज तयार. अक्कूचा हा बॉल, फटका ते चांगला वाईट डिश. लॉंगॉन काऊ कॉर्नरच्या मधला चेंडू फ्लाय झाला. धावा मिळतील 4 या ओव्हर मधला हा दुसरा चौकार. बाद मधून 2 चौकार आलेत. ओहो, स्ट्रेट टू द फिल्डर झेल. सेकंड टेबला पकडलाय. फलंदाज बाद, लागतो पहिला धक्का. तर बॅड लाईटचं अपील या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचं चालणार नाही. तुम्ही नंतर म्हणाल की बॉल दिसत नाही, आपण उद्या खेळू परवा खेळू, असं काही चालणार नाही. विकेट आली. नवीन फलंदाज दाखल होतात. करण हा फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. आकाश खुनेने कमबॅक तर करून दिला आपल्या संघाला. धावफलकाचा विचार आपण केला तर 9 धावा आहे धावफलकावरती. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूची फेकी शिल्लक आहे. फलंदाज तयार. आकाश खुनेचा हा बॉल, बेस्ट टायमिंग. शॉर्ट फाईन लेग, कोण पकडणार झेल. स्वप्नील डाऊन द बॉल, पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला फलंदाज लवकर जायचं. राहुल येतात नवीन फलंदाज. धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा आहेत 9. अजूनही 40 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 19. सो नवीन फलंदाज दाखल होत आहेत. राहुल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश तयार. आकाश खुने होणार हॅट्रिक. रणवेमध्ये थोडासा व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश खुने जिथे त्यानं सुरुवात चांगली करून दिली, त्यानंतर भीमर त्यांना फेकला आणि त्यानंतर तो कमबॅक खऱ्या अर्थानं चांगला राहिलाय त्याचा. जिथे 2 मोठ्या विकेट आलेल्या आहेत. शेवटचा बॉल. ओहो, शेवटचा बॉल उडवलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि आकाश खुनेची हॅट्रिक कंप्लीट.
चला फिल्डिंग खुली करायची आहे लगेच. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. कृपाल हा फलंदाज इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आपण जर पाहिला तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मोहित येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. आकाश खुनेनं जी जिम्मेदारी त्याच्यावरती दिली होती ना ती त्यानं पूर्ण केली आहे. कमालीची गोलंदाजी त्यांना आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं हाताळली, जिथे 3 मोठ्या विकेट त्यानं कॅरी केला आणि त्यानंतर धावा दिला फक्त 9. कंजूसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आकाशच्या माध्यमातून नवीन फलंदाज दाखल झालेत. कृपाल हा नवीन फलंदाज नॉन स्ट्रोकिंग एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. मोहित येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये, जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत. पहिलाच बॉल फटका इथे फसला की काय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पकडला झेल. मॅचची गोल्डन विकेट आता झाली कॅरी, कारण फलंदाज अजय या मोठ्या पहिल्याच बॉलवरती मॅचची प्राइजलेस विकेट आपण म्हणू, कारण जय आणि पराजयचं अंतर एकच फलंदाज होता, त्याचं नाव होतं अजय आणि त्याला पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आश्रयाला पाठवलं. गोलंदाजाचं नाव आहे मोहित. कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु मिस टायमिंग झाला. डाऊन दी बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आले, त्यानं पकडला हा सुंदर झेल. नवीन फलंदाज दाखल होता समीर. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज मोहितची. चांगला बॉल, यॉर्कर मनोबल वाढलाय, कारण मॅचची गोल्डन विकेट त्यानं कॅरी केली आहे. तिथेच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा बॉल वेगानं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. विकेट नंतर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इक्वेशन बदललाय समीकरण. 16 बॉल 40 धाब्यांची गरज. फलंदाज तयार. ओहो, इथे बॅटर बीट झाले. त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर एसटी रक्षक बीट झाले. वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा एकवटल्या जातात. टीमची टोटल या 2 धाब्यांच्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. दिस टाइम टीम विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. 49 धाब्यांचा पाठलाग तुम्हाला करायचे, जिथे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 3 षटकांमध्ये 50-50 मॅच होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटर स्वप्नीलची बॅटिंग, 2 त्याचे षटकार, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती 3 धावा. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला. डाऊन दी बॉल. आकाश खुने पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. ओमकार येतात नवीन फलंदाज. प्रयत्न चांगला राहिला तो डावखऱ्या हाताचा फलंदाजाचा, परंतु आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एलिव्हेशन चुकलं आणि प्रॉपर टायमिंग जुळलाच नाही आहे. डाऊन दी बॉल आकाश खुने आला आणि आजच्या दिवसातील बेस्ट कॅच त्याच्या माध्यमातून आपण टिपला, जिथे खऱ्या अर्थानं लाईव्ह स्ट्रीमिंग बंद होती, नाही तर आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट त्याच्या नावावरती राहिला असता. इथे चांगला बॉल, फटका चांगला, खेळाडू आहे त्या ठिकाणी आकाश खुने. 1 बॉल 1 धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 12 धावसंख्येवरती. चौदा बॉल अजूनही 37 धावेंचं समीकरण. या मॅच मध्ये इथून अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. स्टील 2 टू गो. रिव्हर्स खेळलेत. इथे जर आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग झालंच नाही. या बॉल बॅट वरती व्यवस्थितरित्या चढलाच नाही. सिंगल आली या बॉल वरती. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 13 बॉल अजूनही 36 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होत्या ना, ते फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत, अर्थात नागेश. त्याचबरोबर अजयवरती भरपूर सारी जिम्मेदारी होती. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा या क्रिकेट संघाची, परंतु त्याने देखील निराश केलं या मॅच मध्ये. फलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. मोहितचा हा बॉल खेचून मारला, फटका चांगला वाडिशा लॉंगॉनला. एकदा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल सिंगलच झाली.
दुसरा ओव्हर कंप्लीट होतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे की तब्बल 14 या धावसंख्या. सर प्रॉपरली 2 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी करणारी टीम अर्थात जय बजरंग डोंगरनावे बी संघाने फक्त 10 मिनिटं घेतलेली आहेत. चांगलं कॉपरेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सो तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहताय जिथे 12 बॉल मध्ये अजूनही 35 धाव्यांची गरज. धनंजय हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्याला प्राचारण केलं जात आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये. निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर, कारण 12 बॉल 35 धाव्यांची गरज. या ओव्हरमध्ये जास्त धावा जर आला तर खऱ्या अर्थानं कमबॅक करेल विघ्नहर्ता मोराचा पाडा, परंतु ही ओव्हर खऱ्या अर्थानं चांगली जर हाताळली गोलंदाज धनंजयनं तर पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करेल जय बजरंग डोंगरनावे बी. पहिलाच बॉल, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, टप्पा गुड लेन स्पॉट वरती आणि पहिलाच बॉल डॉट. सुरुवात दमदार धनंजयची या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला रन आपण त्याचा पाहताय आणि त्यानंतर बॉलिंग ऍक्शन जर आपण पाहिली तर कमालीचा चेंडू रिलीज करतो. आणखीन एक पडबार, बेस्ट टायमिंग, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक, ओहो इथे झेल सुटला आणि क्षेत्ररक्षक होता स्वप्नील आणि या स्पर्धेचा 50वा झेल आजच्या दिवसामध्ये ड्रॉप झालाय. एकच धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते आणि कॅचची देखील अर्धशतक आता कंप्लीट झालाय सुटायच्या. 50 कॅचेस देखील सुटल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. इथे चांगला बॉल, मिनी हेलिकॉप्टर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल. एकच धाव या बॉलवरती आली आहे. खऱ्या अर्थानं मी तर म्हणे खरं तर लीगची क्रिकेट चालू मैदानाच्या मध्ये तिथे प्रयत्नच करत नाही जिंकायसाठी विघ्नहर्ता मोऱ्याचा पाड हा क्रिकेट संघ. सिंगल डबलला देखील भरपूर महत्व आहे. फलंदाज तयार. ओहो मिस टायमिंग, चेंडू हवे, डाऊन द बॉल, पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. सन्माननीय निशांतदा मोपे सामाजिक कार्यकर्ते आपल्याला विनंती आपण या मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं. त्याचबरोबर जनार्दनजी पवार आपल्याला देखील विनंती आपण या. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत या ठिकाणी. जनार्दनजी पवार यांच्या फलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. हो इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण ही स्पर्धा पाहता महाविकास आघाडी चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी भरपूर जणांचं सहकार्य जे आम्हाला लाभलेलं आहे आपण त्याचा उल्लेख नक्कीच करू. प्रथम आणि 5व्या क्रमांकाची आपण जी ट्रॉफीज पाहताय, चषक पाहताय, 1 नंबर पासून 5व्या क्रमांकाचे ते ट्रॉफीज आहेत ते आम्हाला लाभलेलं आहे अनिल दादा आलेकर यांच्या तर्फे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. 4 धावा येतात. त्यानंतर जर आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यामुळे लाभलेल्या आहेत जनार्दनजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करू या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त. त्यानंतर जे सन्मान चिन्ह ट्रॉफीज आहेत त्यामुळे लाभलेले आहेत गुरुनाथ दादा खापरे यांच्याकडनं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज हा चषक आम्हाला लाभलेला आहे अक्षय दादा व्यापारी जे युवा उद्योजक आहेत त्यांच्याकडनं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर मालिका वीर साठी चेतनदादा व्यापारी यांच्याकडनं देखील आम्हाला चषक लाभलेला आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे अजितदादा मोरे यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज बाट आहे जे रॉयल स्पोर्ट्सचे अँबॅसिडर अर्थात सागरदादा
कापडी त्याचा देखील या स्पर्धेच्या वतीने आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज जे शूज आहेत ते आम्हाला लाभलेले आहेत साई स्पोर्ट्स सरळगाव शॉप यांच्याकडनं त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. त्याचबरोबर मालिका वीर साठी जो कूलर आहे तो आम्हाला लाभलेला आहे चेतन दादा व्यापारी यांच्याकडनं त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ही चषक आणि त्याचबरोबर कॅप आम्हाला लाभलेली आहे चेतन दादा लाटे यांच्याकडनं त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. त्याचबरोबर मेडिसिन अर्थात फर्स्ट एड किट जे आम्हाला लाभलेलं आहे आकाश दादा भोईर बंटी शेठ यांच्याकडनं त्याचा देखील आपण आभार व्यक्त करू. आणि ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्याचा पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद. निशिकांत दादा मोपे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. सागर दादा मुरबाडे आपण या फुल टॉल वरती फुल टॉल ट्रॉफ्या चमचमत्या ट्रॉफ्या फुटता राहिल्यात षटकार आलाय. (27) 27 धावा धावफलकावरती फलंदाज तयार. बिगिट केलाय फटका चांगला आडवा पाडणं क्रॉस लाईन चकवलं खेळाडूला षटकारानंतर ठोकलाय चौकार 4 धावा. (31 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 18 3 चेंडू 3 षटकार. पहिला बॉल चांगलाय 2 बॉल आणि इथून गरज आहे ती तब्बल 17 धावेची. 2 बॉल 17 धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जवळ विजय संपादित केलाय. टीम जर आपण पाहिली तर जय बजरंग डोंगरनावे बी 2 बॉल 17. यॉर्कर फटका दमदार सिंगल आली या बॉल वरती. 1 बॉल 16 धाव्यांची गरज. ही मॅच आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलाय. टीम आहे जय बजरंग डोंगरनावे बी महाविकास आघाडी 20-25च्या या सेमीफायनल मध्ये दाखल. टीमचं नाव आहे जय बजरंग डोंगरनावे बी. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. हार्ड अँड टफ लक विघ्नहर्ता मोर्याचा पाडा बजाव डी जामीर.